तुमच्या सहवासात कमी लोक येत नाही. जे इथं नरेंद्र महाराजांवर प्रेम करता, अशा प्रकारचं प्रेम जर तुम्ही तुमच्या सहवासात येणाऱ्या लोकांवर केलं तर आपोआपच तुमच्यामध्ये दयेचं भांडवल येईल. आपोआप जे भांडवल आपल्याला पाहिजे, की जी संपत्ती आपल्याकडे हवे ते चलन आहे दया. म्हणजे कसं मिळवायचं म्हणूनच संतांकडे यायचं असतं. ते नेहमी गुरु किल्ली देतात. त्या कपाटाची सगळी हिस्ट्री सांगत बसत ना, ते ही किल्ली घेणे लावून उघडून बघ ना, बघ उघडतं की नाही, म्हणून संतांकडे यायचं. तशी मी किल्ली तुम्हाला दिली, ही संपत्ती तुमच्याकडे हवे. नामदेव महाराज, तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर महाराज, गजानन महाराज, शिर्डीचे साईबाबा, अक्कलकोटचे स्वामी, पूज्यपाद आद्य शंकराचार्य, भगवान श्रीकृष्ण, प्रभू रामचंद्र, ही सगळी माणसं पण त्या देव पदाला जाऊन पोहोचली. तुम्ही सुद्धा त्या अवस्थेला जाऊ शकता. तुम्ही सुद्धा नरच आहात. आणि नर जे आहात, जो नर आहे, आणि त्या नराने जर करणी केली म्हणजे कर्मयोग्य प्रकारचं केलं तर तो नक्की नारायण होईल. ही कठीण नाही. मग इथं आता ज्या स्त्रिया बसलेल्या आहेत, महिला बसलेल्या आहेत, त्यामध्ये आमच्या काही भक्त आहेत आणि काही शिष्य आहेत. त्या म्हणतील महाराज नरांसाठी विषय आम्हाला कुठे सांगितलं तुम्ही काय? तो व्याकरण दृष्ट्या नर नव्हे. नर म्हणजे मनुष्य योनी. या मनुष्य योनीमध्ये आलेलो आहोत आपण. मनुष्य योनीला किती परमेश्वराने दिले ते योगदान बघा. अशी एकच योनी आहे की त्या योनीला हात दिलेले आहेत. मग इतर कुठल्याही प्राण्यामध्ये हात आहेत का दाखवा. पाय. अशी एकच योनी आहे की तिला बोलता येतं. अशी एकच योनी आहे की ती ज्ञानी आहे. अशी एकच योनी आहे ती उभ्यानं चालते. अशी एकच योनी आहे, जरी ती मलमूत्राची योनी असली, मलमूत्रानं भरलेलं हे जरी शरीर असलं तरी ते अंतर्मुख जर होण्याचा प्रयत्न केला तर अंतरात्म्यामध्ये किंवा अंतरंगामध्ये असणारा आत्मा जो असतो त्याचा ती ठाव घेऊ शकते. अशी सगळ्यात श्रेष्ठ योनी कोणती असेल तर ती नर योनी म्हणजे मनुष्य योनी. आणि त्या योनीमधली आपण ही सगळी मंडळी आहोत. पूर्वी जन्मी काहीतरी आपण पुण्य केलेलं आहे आणि म्हणून आपला इतर योनीपेक्षा श्रेष्ठ योनीमध्ये जन्म मिळाला. आता या योनीमध्ये जर आपण योग्य प्रकारे कर्म केलं नाही, योग्य प्रकारे अभ्यास केला नाही, शाळेत मुलं असतात, वर्गात जाऊन बसत असतात, योग्य प्रकारे अभ्यास केला तर काही स्कॉलर मध्ये येतात, काही फर्स्ट क्लास मध्ये येतात, काही सेकंड क्लास मध्ये येतात, आणि कुणी अभ्यास केलाच नाही तर भोपळा पण मिळवतात बसा वर्गात. तसा हा प्रकार होईल की इथं आपल्याला मनुष्य जन्म मिळालेला आहे. या मनुष्य जन्मामध्ये आपल्याला जर योग्य प्रकारे कर्म करता आलं नाही तर तिथे धक्का मारला जाईल आणि आपला धक्का स्टार्ट करून पाठीमध्ये रिवर्सने पाठवलं जाईल. जाऊ घ्या, पुनरुपी जनन, पुनरुपी मरण, पुनरुपी जननी जठरशयनम. चला परत. आणि म्हणून ते टाळायचं असेल आपल्याला रिव्हर्स गिअर पडण्यापूर्वी आपण सावध झालं पाहिजे. आणि माझी खात्री आहे की तुम्ही ते होणार. माणसाचे 4 प्रकार आहेत. त्यातला पहिला प्रकार आहे वानर नर. म्हणजे परमेश्वराने बुद्धी दिली पण वापरता आली नाही. दिसली जगाला? तिकडे वरती दिसतंय का? या टीव्ही वाल्यांमुळे दिसत नाही. म्हणजे बुद्धी दिली ती गुडघ्यातच ठेवली. कशावर खावं ज्याला कळत नाही, दिसायला माणूस. वागायचं कसं, बोलायचं कसं, चालायचं कसं हे ज्याला कळत नाही त्याला वानर नर म्हणतात. दुसरा प्रकार आहे राक्षस नर. दिसायला माणूस, अगदी शेपूटपूट काही नाही आहे, त्याला आकडा बिकडा काही चेहरा नाही आहे आणि सुळे पण नाही आहे आणि शिंग पण नाही. दिसायला सगळा अगदी माणूस पण कृतीमुळे राक्षस. विभीषणाचा भाऊ रावण राक्षस. त्याला असं
म्हणतात की तो दशतोंडी रावण इतका विद्वान की 10 माणसं जर एका वेळी त्याच्याबरोबर बोलू लागली तर 10 लोकांना गप्प करण्याचं सामर्थ्य एकाच वेळी त्या माणसामध्ये होतं. इतका विद्वान तरी सुद्धा त्याला राक्षस म्हणतात. बिभीषणाला नाही म्हणलं. देवकीचा भाव कंस एकीनं आपल्या पोटी जन्माला घातलं ते जगाचं जग उद्धारक जगद्गुरु भगवान श्रीकृष्ण झाले आणि तिचाच भाव कंस. त्या लक्षात घ्या, ही सगळी माणसंच आहेत परंतु यांची प्रवृत्ती राक्षसी. मला ठाऊक आहे इथं एकही राक्षस आलेला नाही. तो येणारही नाही, तो येऊ शकणार नाही. संतांजवळ कोण जात? एक तर मानव नर तरी जाईल नाही तर देव नर तरी जाईल. कारण संतांकडे त्या राक्षस नराला आवश्यक असणारं खाद्यच मिळत नाही. राक्षसाला नेहमी वाटत असं युद्ध करावं, मारामार करा, भानगड करावा. इथं असलं का शिकवलं जात नाही. इथे शिकवलं तर बोलणार असाल तर विनम्र बोला. माझ्या अगदी शब्दात सांगायचं आलं तर तोंडात पेढा ठेवा, डोक्यावर बर्फ ठेवा. त्या इथे राक्षसदारांचं काही कामच नसतं, त्याला खाद्यच नसतं, तर मग राक्षस नर येणार नाही. इथं आलेत माणूस नर आणि देव नर अशी 2 प्रकारची इथं मंडळी बसलेली आहे. ह्याच्यामध्ये काही देवनर आहेत, त्यांच्यामध्ये देवत्व जे आहे ते आता काही वर्षातच त्यांना देवत्वापर्यंत नेऊन पोहोचवेल किंवा त्यांना आत्मतत्वाचं दर्शन घडवेल जर त्यांनी योग्य प्रकारे प्रयत्न केले तर. नाही तर नुसत्याच वाऱ्या केल्या तर काही उपयोग नाही. त्याने आपल्यामध्ये प्रगती केली पाहिजे. सद्गुरू संत मानतो, या संतपीठावर आपण वेगळ्या प्रकारचे संत आणतो. त्याचा उद्देशच असा असतो की आपल्यामध्ये जे आत्मतत्व आहे त्या आत्मतत्वाचा बोध आपल्याला व्हावा. आपल्यामध्ये असणारं जे स्फुल्लिंग आहे ते प्रेरित व्हावं आणि आपल्याला आत्मदर्शन होऊन आपल्या जन्माचं सार्थक व्हावं. तू हे समजू नकोस की माझ्याकडे ताकद किती आहे, तेव्हा हजारो हत्तीचं बळ माझ्या अंगी आहे, की तू ज्या उसानं मला मारलास त्या उसाचा मी रस काढलाय नुसत्या हातानं चरक्याशिवाय, आणि 8-10 उसांचं एकत्र पेंडी केलेले, एकत्र मोळी केले आणि ते मी पिळले आणि तुला त्याचा रस पाडून पाजलाय. याचा अर्थ तू समजून जा की माझ्यामध्ये किती सामर्थ्य आहे. अशा कृतीला क्षमा म्हणतात. तिचं नाव क्षमा. आता बरेच जण सांगतात सोडून दिला मी त्याला, का नाही, जाऊ दे, कशाला मरतुकड्या माणसाला आपण हात लावायचा. हात घाबरत असतो तर ते म्हणायचं का जाऊ दे. तिचं नाव क्षमा नाही. क्षमा ह्या गोष्टीला म्हटलं जातं की ज्याच्या मनगटामध्ये सामर्थ्य आहे आणि जो विरोध होतो त्या विरोधाकडे दुर्लक्ष करणं किंवा त्या गोष्टीकडे दुर्लक्ष करून त्याच्याकडे सहानुभूतीपूर्वक पाहणं, या गोष्टीचं नाव क्षमा. आपल्याही जीवनामध्ये अशा प्रकारचे वारंवार प्रसंग येतात. व्यवहार करत असताना, प्रपंच चालवत असताना अशी काही दुर्गुणी माणसं असतात की ती आपल्याला छळत असतात, वेगळ्या प्रसंगामध्ये आपल्याला त्रास देत असतात. त्यावेळेला आपल्याकडे जर दया असेल तरच आपण क्षमा करू शकू, तरच क्षमा करण्याचा अवजारी आपल्यामध्ये निर्माण होईल. म्हणून लक्षात घ्या, पहिले काय पाहिजे तर दया, भूतदया. आणि भूतदया जर तुमच्याकडे असेल तर क्षमा करण्याची ताकद तुमच्यामध्ये नक्की येणार. तिसरी आहे शांती. शांती म्हणजे पूर्णता. पूर्ण भरलेला जे ग्लास असतं ते बघा कधी डचमळत नाही. एखाद्या ग्लासामध्ये पाणी पूर्ण भरा ते डचमळत नाही, अर्धवट असेल ते हलत राहत. पूर्ण ज्ञानी माणसं जी असतात ती कधी चंचल नसतात, वृच्छलंक नसतात, अत्यंत संयमी असतात आणि अतिशय विचारपूर्वक प्रत्येक गोष्ट दूरदर्शीपणे करत असतात. दूरगामी परिणाम काय होतील याचा विचार करून प्रत्येक गोष्ट करत असतात.
अशा प्रकारे आपण पण जगलं पाहिजे, आपल्यालाही जगता येतं. आपलं कॅलेंडर बघा, या कॅलेंडर मध्ये तुमच्या लक्षात येईल किती दूरदृष्टी विचार करून प्लॅनिंग केलेलं आहे आणि त्याप्रमाणे सगळे कार्यक्रम चालले. आम्ही एक आमच्याकडे टार्गेट ठेवलेलं आहे की हा स्वस्वरूप संप्रदाय संपूर्ण जगभर न्यायचा असेल आणि माझ्या सद्गुरूंचं नाव संपूर्ण जगभर जर जायला पाहिजे असेल तर नियोजन करणं गरजेचं आहे. कोणत्या वर्षामध्ये कोणत्या राज्यात आणि अनेक राज्यामध्ये राहण्यासाठी मार्ग सुखकारक व्हायला पाहिजे असतील तर असे ज्येष्ठ साधू संतांच्या सहवासात जाणं गरजेचं आहे. अशा ज्येष्ठ साधू संतांकडून संपूर्ण जगात सिग्नल जाणं गरजेचं आहे की नरेंद्र महाराज प्रत्यक्ष दिवा आहे, ज्योत आहे. तरच मार्ग सुखकारक होईल, तरच उत्तम प्रकारे आपल्याला जो उद्देश आहे, जे ध्येय आहे त्या ध्येयापर्यंत पोहोचता येईल. आणि यासाठी जर तुमच्याकडे शांती असेल तरच तुम्ही नियोजन करू शकता. सोपं उदाहरण देते म्हणजे पटकन कळेल. जो माणूस रागीट असतो त्याला तामसी वृत्ती म्हणतात. त्या माणसाकडे बघा नियोजन नसतं. का? तो सतत तापट असतो आणि त्यामुळे त्याला सगळ्याच विषारी दिसतात, सगळ्याच विकारी दिसतात. तो कुणावर विश्वास कधी ठेवत नाही. आजचा कार्यक्रम चाललाय, आम्ही फक्त मिरवणुकीमध्ये हस्तक्षेप केला, आता सगळं माझ्या भक्तगणांवर सोडून दिलं होतं. माझा पूर्ण विश्वास होता की अत्यंत यशस्वीरित्या जो आज कार्यक्रम झाला कालपासून तो माझे भक्तगण अत्यंत यशस्वीरित्या करणारच. तुमची शांती का ढळते? म्हणजे अर्थात सगळ्यांची नाही, काही ठराविक लोकांची शांती का ढळते की त्यांचा विश्वास नसतो लोकांना. प्रत्येकाकडे बघतानाच संशय नजरेनं बघतो तो. अशी माणसं जीवनामध्ये कधी यशस्वी होत नाही. दुसरा विश्वास टाकला पाहिजे, त्याचा विश्वास आपण संपादन करणं गरजेचं आहे. तरच आपल्यामध्ये शांती प्रस्थापित होईल. शांती कुणामध्ये येते की ज्याच्याजवळ ज्ञान आहे. ज्ञान विद्या विनयाने शोभते. ज्ञानी कुणाला म्हणायचं? काही वेळेला प्रबोधनकारांना आमच्या प्रश्न पडतो की अमुक गावामध्ये गेलो आणि तिथे तमक्या तमक्या संप्रदायाचे लोक होते आणि फार मोठे अभ्यासू आहेत, अमुक आहेत तमुक आहेत आणि त्याने उलट सुलट प्रश्न विचारायला सुरुवात केली. आम्ही प्रबोधनकारांना नेहमी सांगतो की 100% समजायचं तो अर्धवट ज्ञानी आहे. ज्ञानी असेल तर तो कधीच प्रश्न तुम्हाला येऊन विचारणार नाही आणि त्याला अजिबात घाबरण्याची गरज नाही, कारण ते उथळ पाणी आहे आणि उथळ पाण्यातल्यामध्ये त्याची उंची कमी आहे. त्याला अजिबात घाबरू नका. तुमच्या पाठीमागे गुरूंचा गरज असतोय आणि ज्ञानेश्वर माऊलींनी सांगितले सद्गुरूंचा सारिका असता पाठी राखा, इतरांचा लेखा कोण करेल. आणि मग प्रबोधनकारांना गुरु किल्ले मिळाल्याबरोबर म्हणलं ठीक आहे. नाही तर ठिकठिकाणी प्रबोधन करायला जात असतात प्रबोधनकार, तिथे काही वाईट अनुभव येतात. कोणतरी उठून मध्येच प्रश्न विचारतो. आम्ही त्यांना सांगितलं तुम्ही लक्षात ठेवा की एखादी गोष्ट करताना मध्येच कोणतरी आडवत असेल आणि व्यत्यय आणत असेल, नक्की समजायचं त्याला जिंकणं एकदम सोपं आहे. का? की त्याची उंची कमी आहे. फक्त त्याची शैली काय आहे ती समजून घ्या आणि त्याला मापदंड लावा, तो आउट. ज्ञानी माणसाला जिंकणं फार कठीण आहे, कारण त्या खोलीचा पत्ताच कळत नाही. तेव्हा जीवनामध्ये तुम्हाला अशा प्रकारचे वारंवार संघर्षांना सामोरं जावं लागतं. अजिबात घाबरू नका. अशा प्रकारे ज्यावेळेस संघर्ष होतो, अशा प्रकारची मंडळी जर तुम्हाला अडचण निर्माण करतात तर नक्की समजायचं पाणी खोल नाहीये म्हणून तळ दिसतोय. त्याची फक्त विकृती काय ती समजून घ्या आणि ती विकृती समजून घेतली तर तुम्हाला त्याला कंट्रोल करणं कठीण नाही. यासाठी तुमच्याकडे पाहिजे शांती. शांती असेल तर संयम असेल, संयम असेल तर तुमच्याकडे प्लॅनिंग येईल की ह्याची उंची किती, हा काय करतो, ह्याच्या नेमक्या खोडी का कोणकोणत्या आहेत आणि नेमकं काय केलं पाहिजे की आपोआप त्याला बसवता येईल. गजानन महाराजांनी तेच केलं. गोविंदबुवा टाकळीकरांचा घोडा जो होता अतिशय उन्मत्त, कुणालाही पाठीवर घेत नसे, पाडायचा, लाता झाडायच्या, दुगाऱ्या झाडायचा. गजानन महाराजांनी नेमकं ओळखलं की ह्याची नेमकी खोड काय.
आणि तो का करतो. आणि त्याचं बरोबर मर्म ओळखून गजानन महाराज त्या घोड्याच्या पायाखाली झोपले आणि त्या दिवसापासून घोड्यानं खोड्या करायचं सोडून दिल्या. ते लक्षात घ्या, आपल्याकडे शांती असणं गरजेचे आहे. ज्यावेळी दया असेल तिच्या बरोबरच क्षमा येते. आणि जर दया आणि क्षमा दोन गोष्टी असतील तर शांती आहे. ज्याच्याकडे ज्ञान आहे, ज्याच्याकडे वैराग्य आहे, अशा माणसांजवळच शांती आहे. ज्ञान आणि वैराग्य. एकदा सिद्धारूढ स्वामी कुठेतरी बसले होते आणि समाधीमध्ये जाऊन बसले, समाधी लावून बसले. आता समाधी लावून बसल्यानंतर त्याला होते यांचे गुरु सिद्धारूढ स्वामी. काही टवाळ मंडळी आली, त्याने हलवून बघितलं, हलत नाहीत, कारण ते समाधीस्थ झाले होते. हलत नाहीत म्हटल्यानंतर म्हणाले, बुवा फार डोंगी दिसतोय, बरोबर खोड मोडतो असं ठरवलं टवाळ पोरांनी आणि जळजळीत शेण आणली आणि त्यांच्या इथे डोक्यावर ठेवलं. जाग येत नाही ना, आता येते की ना बघा जाग. त्यांची समाधी संपेपर्यंत त्याने हुकी चुकेलं नाही. नंतर जागे झाले तर ती शेवटपर्यंत त्यांच्या ती खूण होती. पण त्यांनी संयम सोडला नाही, त्या लोकांना शाप दिला नाही. उलट शाप न दिल्याचा परिणाम असा झाला की त्या लोकांना पश्चाताप झाला आणि ते चरणाशी लागले. एकदा एकनाथ महाराज स्नान करून वरती चालले होते, आपल्या घराकडे चालले होते आणि काही टवाळ मंडळी होती. त्यांनी बघितलं एकनाथ महाराज सोहळ्यात आहेत, पान खाल्लेलं होतं, इकडे तिकडे बघितलं, वाटेन झालं, पिचकारी मारली. पिचकारी मारल्यानंतर बघत बसला, आता काय करतात बघूया. शिव्या देतील, काहीतरी दगड घेऊन मारतील, मारा लागली तर आपण पळायला पाहिजे अशा इराद्याने तो तयारच होता. ज्याने पिचकारी मारली ती. एकनाथ महाराजांनी काहीच नाही केलं, सरळ परत उठले, तसेच मागच्या मागे आंघोळीला गेले. आंघोळ गेले, पुन्हा आंघोळ केले, आले. आल्याबरोबर त्यानं परत बघितलंय, काय बोलत नाही, पुन्हा पिचकारी मारली. त्यांनी काहीच नाही केलं, पुन्हा उठले, पुन्हा स्नानासाठी गेले. पुन्हा स्नानासाठी गेल्यानंतर स्नान करून परत आले, निघालेत घरी, पुन्हा पिचकारी मारली. त्याला वाटलं आता हे काय बोलतच नाही, ह्यांना सारखं पिचकारीनं भिजवायचं, बघूया तरी किती वेळा हे करतात आंघोळते. रागवत नाही ना, मी दाखवतो रागवून, असं मनाशी चंग ठरवला आणि पिचकाऱ्या मारत राहिला. एकनाथ महाराजांनी आंघोळ करून वरती यावं, जायला परत आपल्या घराकडे आणि याने पिचकाऱ्या मारा पानाच्या, पान खाऊन. हे क्रम सतत चालू होता. एकदा झालं, दोनदा आलं, तीनदा आलं, चारदा आलं, पाचदा झालं, 10 वेळा झालं, 15 वेळा झालं, 16 वेळा झालं, तरी याचं काय थांबे ना. एकनाथ महाराजांनी जाऊन आंघोळ करायची, ह्यानं पिचकाऱ्या मारायची. 21 वेळा आंघोळ झाली आणि 22 वेळा परत त्यांनी 21 वेळा पिचकारी मारल्याबरोबर गेले, आंघोळ केली आणि आले. आणि एकनाथ महाराज आता उभेच राहिले त्याच्या समोर जाऊन, कारण त्यांना माहिती होतं हा आला की पिचकारी मारणार. ह्यानं पिचकारी मारलीच नाही. पिचकारी मारली नाही, त्याबरोबर जाऊन एकनाथ महाराजांनी पाय धरले. त्याचे पाय धरल्याबरोबर तो हडपडला, हो माझे पाय काय धरले? तर म्हणाले, बाबा तुझे पाय एवढ्यासाठी धरले की मी जरी आयुष्यात कधी ठरवलं असतं ना एका दिवशी 21 वेळा आंघोळ करायची तरी शक्य नव्हतं, ते तुझ्यामुळे झालं म्हणून तू माझा गुरु आहे, म्हणून तुझे मी पाय धरतो. तुझ्यामध्ये केवढं मोठं सामर्थ्य आहे की तू मला 21 वेळा आज पूर्ण दिवसामध्ये आंघोळ घातलीस. हे शक्यच नव्हतं. एवढं मी मोठं तपाचरण केलं असतं तरी सुद्धा मला ते शक्य नव्हतं, ते तुझ्यामुळे झालंय, म्हणून तू खऱ्या अर्थाने गुरु आहे, तुझे पाय धरतो. तो हडबडला. शांतीमध्ये किती ताकद आहे ती बघा. आणि तो मनुष्य शेवटी एकनाथ महाराजांचा पुढे चेला झाला आणि आपल्या जन्माचं जाणं सार्थक केलं. तेव्हा लक्षात घ्या की शांती आपल्याजवळ असायला पाहिजे. तुमच्या मनात शांती आहे ती नव्हे, ही शांती वेगळी आहे, कळलं ना? ही शांती वेगळी. काही जणांच्या मनात जी शांती आहे ती नको शांती, ही शांती वेगळी आहे. ही शांती जर आपल्याजवळ असेल तर आपण ईश्वराचे दूत बनू, ईश्वराचा आपला वरदहस्त राहील,
ईश्वराच्या आपल्या अंतरंगामध्ये ओळख होईल आणि मग आपल्या जन्माचं नक्की सार्थक होईल. पण ही दया, क्षमा, शांती आपल्याला तिजोरीमध्ये आपल्या हृदयाच्या साठवून ठेवली पाहिजे. हे केव्हा कळतं, कधी कळणार आणि कोण कळवून देतो? तर त्याचं उत्तर आहे बुद्धी. ही जी बुद्धी आहे ती बुद्धी जर आपली चांगली असेल तर दया, क्षमा, शांती यांचा वास होईल. बुद्धीचे दोन प्रकार आहेत, प्रमुख दोन प्रकार. एक सद्बुद्धी आणि दुसरी दुर्बुद्धी. ज्याने सद्बुद्धीचा अंगीकार केला त्याचा उद्धार झाला म्हणून समजा, आणि जो दुर्बुद्धीचा अंगीकार करतो तो नेहमीच पुनरुपी जनन, पूर्णरूपी मरण, पुनरुपी जननी जठर शयन अशा प्रकारची दिनचर्या चालू राहील. आणि म्हणून आपली जी बुद्धी आहे ती सद्बुद्धी वापरा. आम्ही मागे प्रवचनात सांगितलं आपल्याला की शंकराची भक्ती करायची, 12 वर्ष तप करायचं, आणि शंकर यदा कदाचित प्रसन्न झालं त्यांनी सांगितलं भक्ता काय तो वर माग. तर मागायचं काय, माझ्या शेजाऱ्याचं वाटोळ होऊ दे. बघा किती बुद्धी वापरली त्यांनी. 12 वर्ष तप केलं, शेजार आणि देवाला प्रसन्न करून घेतला, काय काही क्लेशी भोग भोगले, हे सगळं केलं. आणि देव प्रसन्न झाल्यानंतर जे मागायला पाहिजे ते मागितलं काय, देवा माझा तो शेजारी आहे, मला जमिनीवरून सारखा त्रास देतो, आमच्या कोर्ट कचेऱ्या चालू आहे, इकडे हायकोर्टामध्ये आमची केस चालू आहे, त्या शेजाऱ्याचा माझ्या पाय मोडून टाक. ही दुर्बुद्धी. देव काय म्हणाल माहितीये का, की मी शेजाऱ्याचा पाय एक मोडेल पण तुझे 2 मोडले तर चालतील काय, असं तो का म्हणेल माहितीये. आणि ती आई आहे, जगाची आई, परमात्मा ही संपूर्ण विश्वाची माऊली आहे. आपण देवाला प्रसन्न करण्यासाठी नरबळी देतो, पण ज्या बळीना आपण परमेश्वराच्या चरणी अर्पण करतो ती त्याची लेकरं आहे. आईच्या समोर मुलाची मान कापली तर तो कधी प्रसन्न होईल का, हे आपल्याला कळत नाही. म्हणून आपण गटांगळा करतो. देवाच्या नावाखाली देणी मागणी चालू असतं. देवाला आपलं चालत नाही काय, देवाला भाव आहे, भाव, श्रद्धायुक्त भाव, प्रेमयुक्त भाव. आणि बघा ना, तुम्ही काय काय आणलं तुमच्या पिशवीतनं, काय विचारलं का, अजिबात नाही. आणि काही आणले असाल तर ते परत घेऊन जायचं आहे. आमच्याकडून आशीर्वाद आणखी घेऊन जायचे आहेत. आम्ही इतके बेहद खुश आहोत की 2 दिवस तुम्ही इथं उन्हात तानामध्ये अनेक प्रकारच्या गैरसोयींना सामोरं जाऊन थांबलेल्या या भावानंच आम्हाला तुम्ही विकत घेतलेला, आम्हाला जिंकलेला, तुम्ही न्याल तिकडे आम्ही यायला तर तयार आहोत. एवढे आम्ही तुमचे आश्रित झालोय. आश्रित म्हटलं, इतके आश्रित झालं कशामुळे, फक्त भावामुळे. तेव्हा आपली जी बुद्धी आहे ही बुद्धी नीट वापरली पाहिजे. प्रवृत्ती आणि निवृत्ती त्याच्या मनाच्या 2 अवस्था आहेत, त्याच्या बुद्धीच्या 2 अवस्था आहेत, एक सद्बुद्धी आणि दुसरी दुर्बुद्धी. आणि त्याच्यामध्ये बाकीचे आणखी भरपूर उपप्रकार आहेत. आपल्याला सगळ्यांना दर्शन द्यायचं आहे आणि म्हणून त्यातले 2-3 प्रकार फक्त मी सांगेन आणि पुढच्या प्रवचनामध्ये बाकीच्या प्रकारांवर आपण बोलू. उपप्रकार बुद्धींचे आणखी राजस बुद्धी. राजस बुद्धी याचा अर्थ असा आहे, राजस, तामस आणि सात्विक हे बुद्धीचे आणखीन 3 उपप्रकार आहेत. म्हणजे एकूण 16 प्रकार गीतेमध्ये सांगितले, त्यातल्या 3च प्रकारावर आपण बोलूया. कारण दृष्टांत देऊन वेळ वाढत जाईल आणि मग आपल्याला सगळ्यांना दर्शन द्यायचं असल्यामुळे आपण आता या 3 गोष्टी. राजस बुद्धी याचा अर्थ असा आहे की धर्म काय, अधर्म काय, योग्य काय, अयोग्य काय हे ज्याला कळत नाही, ज्या बुद्धीला कळत नाही त्या बुद्धीला राजस बुद्धी म्हणायची. कशी ती तुम्हाला उदाहरणाने पटवून देतो म्हणजे पटकन कळेल.
त्या कौरव पांडव एकत्र होते आणि राजसूत यज्ञ घालायचं ठरलं. अरे सगळ्यात ज्येष्ठ धर्माच्या अखत्यारीमध्ये राजसूत यज्ञ सुरू झाला. अनेक देवदेवता, गण, गंधर्व, यक्ष, किन्नर, ब्राह्मण, शूद्र, वैश्य, क्षत्रिय सगळी मंडळी राजसूत यज्ञामध्ये एक महिनाभर आनंद लुटत होते. आणि आता यज्ञाची सांगता असते त्यावेळेला सत्कार आला. आपण पूज्य पदांनी जाताना सत्कार केला, कारण अतिथी देवो भव आपल्याकडे पद्धत आहे. आणि त्याप्रमाणे राजसूत यज्ञामध्ये सत्कार करायची वेळ आली. तर चर्चा सुरू झाली की देव आले, गण आले, गंधर्व आले, यक्ष आले, किन्नर आले, ब्राह्मण आले, सगळ्या प्रकारची मंडळी इथे आलेली आहेत. अग्रपूजेचा मान कुणाला द्यायचा? कोण म्हणा लागलं? कृष्णाला द्या ना, तो भगवान आहे. पण ज्याची राजसी बुद्धी होती, या राजस बुद्धीच्या माणसांचे पटना, ते म्हणाला कसलं कृष्णाला मान देता? तो 16,108 बायकांचा नवरा त्याला काय आदर्श घ्यायचा? कोणतरी म्हणा लागला शिशुपाल म्हणा लागला तो 16,108 बायकांचा नवरा आहे, त्याला कसला मान देता? तो चोर आहे. लहानपणी त्याने किती चोऱ्या केल्या, गवळ्याच्या पोरांना जमा करून त्या गवळी लोकांना कितीतरी त्रास दिलाय. तो लबाड आहे, तो धूर्त आहे, तो ढोंगी आहे, तो कळ लावणार आहे. अनेक दूषण देऊ लागलं शिशुपाल. आणि शिशुपाल हा कृष्णाचा नातेवाईक आहे, आतेचा मुलगा, लांबचं पण नातं नाही. कृष्णाच्या आतेचा मुलगा शिशुपाल. आज बाप्पा असतील तर अतिशय आनंद झाला असता, इतका आनंद झाला असता तिच्या आनंदाचं वर्णन करायला शब्दही अपुरे पडले असते. जरी शरीर पंचतत्वामध्ये विलीन झालं असलं तर बाप्पा कुठेच गेलेलं नाहीये आणि जाणारही नाही. मला त्यांची क्षणोक्षणी आठवण येत राहणार. तर त्यांनीच सांगितलं मी आत्मा आहे, तेच तू आहेस. आणि ते माझ्या हृदयामध्ये आहेत. आपल्या सर्व भक्तगणांच्या हृदयामध्ये तेच बसत आहेत. तेच चैतन्य भव्य दिव्य जो सोहळा होतोय, संपन्न होतोय, हे आम्ही ओळखलंय म्हणून आमच्या जन्माचं सार्थक झालंय. आणि तोच रोज मी तुम्हाला करणार ज्ञानेश्वर माऊलीच्या पंक्तीमध्ये, या नरदेहाचे संबंध बहुत पावले उत्तम पदे, अहंपणा सांगली स्वानंद सुखी झाली. ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, त्यांनी सांगितलंय अहंपणा सांगली स्वानंद सुखी झाली. ज्याने आपला अहंपणा सांडला, ज्याने आपला अहंपणा सोडला आणि जे सागरा समान झाले, दया क्षमा शांती, तिथे देवाची वस्ती. संत कबीरजी म्हणतात, पशु का होत पणैया नरका कठून होय, एक बार नर करणी करतो नरका नारायण करलं. काही कठीण नाही. या नरदेहात मध्ये आल्यानंतर कित्येक जणांनी तो स्वानंद चाखला आहे. त्या स्वानंदामध्ये ते गुंताय. कदाचित शरीराने ते आज आपल्याजवळ नसतील, तर निर्गुण स्वरूपामध्ये ते आपल्यामध्ये आहे. ज्या गजानन महाराजांचा आपण प्रकट दिन सोहळा संपन्न करण्यासाठी इथे एकत्र आलोय, कुठून आलोय? कोण महाराष्ट्रातून आलाय, कोण गोव्यातून आलाय, कोण कर्नाटक मधून आलाय, कोण आंध्र प्रदेश मधून आलाय, कोण राजस्थान मधून आलाय. ह्याच्याकडे जर मूळ आद्य शंकराचार्य पीठ एक जर असतं आणि 4 शंकराचार्य त्यांच्या अधिपत्याखाली 4 सीमेवर भारताच्या जर राहिले असते, तर आज आपली जी वैदिक संस्कृती आहे त्याबद्दल अवाक्षर काढण्याची कुणाची हिंमत झाली नसते. परंतु 4 पूज्यपाद 4 दिशेला प्रत्येक प्रमुख आहे, एकत्र कोणी यायचा हा प्रश्न पडलाय. आपल्या जरा ग्रामीण भाषेमध्ये बोलूया.
नौका पाण्यात ढकललेल्या, 7-8 सगळी माणसं बसलेले, पण पाणी कुणी काढायचं, नौकेत भरायचं, हा प्रश्न निर्माण झाला. आणि म्हणून वैदिक संस्कृती जी आहे तिला जे ज्ञानी आलेले त्याची कारण ही आहे. अर्थात तो मोठ्या लेवलचा विषय आपण सोडून देऊया. तो प्रकार आपल्या पिठाचा होता कामा नये. माझी खात्री आहे की हा स्वस्वरूप संप्रदाय तुमच्या प्रेमानं, तुमच्या जिद्दीनं आणि तुमच्या मदतीनं आम्ही पूर्ण विश्वभर नेऊन पसरवणार आहोत. आणि त्यानंतर पुढे अशा प्रकारचे प्रश्न येऊ नये म्हणून हे मूळ पीठ ठेवलेलं आहे. आणि इथे जे असतील तेच पीठाधीश असतील आणि त्या पीठावर उपपीठावर जे असतील ते मठाधिपती असतील आणि बाकीच्या ठिकाणी आश्रम असतील, इथे पूजा बिजारी मंडळी असेल. इथूनच पीठाधीश परंपरा सुरू आहे. आपापल्या पद्धतीने ते उद्बोधन करतील संत मंत, आपण त्यातून पेटून उठावं, हडबडून जागा लावावं आणि आत्मतत्वाचा आपला शोध घ्यावा. तेव्हा इथं देवणं जरूर आहे, त्यांनी प्रगती करणं गरजेचं आहे. थोडक्यात ते फर्स्ट क्लास मध्ये आलेले आहेत, तर त्यांना स्कॉलर व्हायचं असेल तर प्रगती केली पाहिजे. त्याच्यामुळे माणूस पण नाही, त्यांनी स्वतःला कमी समजून घेण्याची गरज नाही. तो बघतो, तो इथेही आला पण आपले दोर का सोडून आलेले नाही. सगळे दोर करकचून बांधून घट्ट ठेवून आलेले आहे. आणि तेव्हा तो आपल्या बायकोला विसरत नाहीये, आपल्या मुलाला विसरत नाही. आधी तो म्हणतो माझ्या वाहना कुठे आहेत त्या बघा. काय सांगितलं पूज्यपाद शंकराचार्यांनी, काय सांगितलं गगनगिरी महाराजांनी, काय सांगितलं अन्य मान्यवर साधू संतांनी. आणि सतत साधना केली की एक दिवशी आत्मसाक्षात्कार होणार आहे आणि तुम्ही आमच्या समान होणार आहात. त्यावेळेस तुम्ही सिद्ध व्हा, म्हणजेच तुम्ही देव व्हा, म्हणजेच तुम्ही देवनर व्हा. लक्षात घ्या की फर्स्ट क्लास मध्ये आहात. पीठाधीश सिंहासन पीठाधीश झाला, सगळ्या देवाला हाकलून टाकलं, सगळे देव भयभीत झाले. देवांचा देव इंद्र त्याला काही सुचेना. देवांची सभा झाली आणि सभेमध्ये विचार करला आता या वृत्रासुराचा वध कसा करायचा. आता सगळं मारणार नाही तर याला वरच असा आहे. मग शेवटी असं सांगण्यात आलं की याला आता जर मारायचं असेल तर महान तपस्वी जी दधीजी आहे ऋषी, त्यांच्या हाडापासून जर अस्त्र बनवता आलं, आपल्याला शस्त्र काय बनवता आलं तरच त्याचा नाश आहे, नाहीतर अशक्य आहे. आता कुठल्या देवाला डेअरिंग होईना हो, ते इतके महान तपस्वी होते की त्याच्याकडे एवढं सामर्थ्य होते, प्रदिष्ट झाले असते तर देवाचा देव इंद्र त्यालाही भस्मीभूत केलं असतं. इतकं त्यांचं सामर्थ्य. करायचं का. पण शेवटी नारद मुनी आणि हे सगळे देव आले दधीजींच्या आश्रमाजवळ आणि त्यांना सांगितलं, त्यांनी ओळखलं आता कशासाठी आले ते. देवाला एवढंच ना तुमच्यावर प्रसंग आलाय आणि त्यासाठी माझी जर अस्थी उपयोगी पडत असतील तर हा बघा देह सोडला आणि योग मायेच्या प्रभावानं त्याने आपला देह सोडला. त्यांची अस्थी मिळाल्या, हाड मिळाली. त्या हाडाचं चूर्ण करून एक शस्त्र बनवण्यात आलं, त्याला वज्र म्हणतात. आणि या वज्रानं मग वृत्तासुराचा वध करण्यात आला. तर हिला दया म्हणतात की दुसऱ्या प्रसंगात असताना आपण स्वतः प्रसंगात पडून जो दुसऱ्याला मदत करतो तिचं नाव दया. आपल्या आजूबाजूला शहर एक वेळा प्रसंग येतात, आपण दोघांना मदत करतो पण हातची राखून असू दे. जर शेजारी आहे ना, लोक रंजितासाठी काय होईना जावे ना प्रसंगात मदत करायला. बघा असं कोणावर काय प्रसंग आला की बऱ्याच जणी जातात. ही दया नव्हे, हिला दया मानत नाही, तर ती रडत पण नसते, फक्त पोट हलवायचं बदल असं राहायचं. आता डोळ्याला पद्धत आवडतं आणि रडायचं. हिचं नाव दया नाही.
असा प्रसंग आपल्यावर आला असतो तर आपली परिस्थिती काय होईल हे कळल्यानंतर की असा विचार केल्यानंतर त्याच्या अंतरंगामध्ये जो उभारा येतो जणवत आहे, तेव्हा हे दयेचं भांडवल आपल्याकडे वाढवायचं जर असलं तर ते कुठूनही विकत आणता येत नाही. ते आपल्यामध्ये आपण निर्माण करायचं असतं. म्हणून तुम्हाला अरे तुला तिथे खाऊ मिळेल तर तिला माहिती असतं त्या मुलाची नस काय आहे ती, त्या मुलाची खोडी काय ती माहिती असते. त्याला डॉक्टर बिक्टर मध्ये काही इंटरेस्ट नसतं. मला नाही म्हणून त्याला सांगायला राजा शाळेचं खाऊ दे ती बाई तुला, तुझ्यावर खेळतील, तुला खेळणी की मिळतील. मग माझ्याकडे येणार तू शाळेमध्ये मला उचलून बघायला तर मी आणि युक्ती काढली. हे राजा तुझा प्रश्न सोडवतो मी. मग काय जर करत असाल तर मग मी काय केलं पाहिजे, चुकून सुद्धा स्वप्नात कुणाचं वाईट चिंतू नकोस. ते तर मी कशाला वाईट उगाच चिंतो, फक्त कधी कधी म्हणतो महाराज मी तुमचा एवढा बघतो, एवढा मोठा अगदी लाडका बघतो, कधी लांबून बघितलं की हात मारता आणि हा माझा शेजारी मला सारखा त्रास देतो. त्याच मग देव राहणार नाही. मग अशा माणसाकडे देव कधीच राहणार नाही लक्षात घ्या. जर देव तुमच्याकडे राहायला पाहिजे असेल तरी असं कधीच वाईट चिंतू नका. आम्हाला किती लोकांनी छळलं, किती लोकांनी त्रास दिला, तुम्ही बघितलंय, तुम्ही त्याचे साक्षीदार आहात. आज ज्या संतपीठाच्या समोर बसलेली जी मंडळी आहे त्यातली काही मंडळी त्या प्रसंगात आम्हाला सोडूनही गेली. क्षमा की ज्याच्यामध्ये सामर्थ्य आहे प्रसंगाला टक्कर देण्याची, तरी सुद्धा जो दुर्लक्ष करतो त्या दुर्गुणांकडे, त्या माणसाकडे दुर्गुण त्याच्याकडे आहे, त्या माणसाकडे पट्टा फिरवणं तितके एक्सपर्ट. दादाला माहिती होतं त्यांचे सगळे अवगुण. दादा म्हणाला ताई तुझा नवरा इतका एक्सपर्ट आहे ना, मी एकटा पुढे आलो की बघ काय होतं ते. म्हणाल बघ तू माझ्या नवऱ्याला कुठं हिंडवू नकोस. म्हणाला आता जा तू माहेरी म्हणजे घरी जा, आपल्या सासरी जा, संध्याकाळी मी येतो आणि तू ओटीवर बसलेली असेल ना बसून राहा, आल्यानंतर मी तुझा हात धरेन, मग बघ तुझा नवरा किती पट्टा चालवतो. ताई म्हणाल बघ माझा नवरा पराक्रमी त्यामुळे. चला संध्याकाळी चिंचांचं झाल्याबरोबर दिसेनाचं झाल्याबरोबर ताई ओटीवर बसलेली होती. भाऊ लपत शपथ आला आणि बहिणीचा हात धरला आणि तिला सांगितलं होतं त्याप्रमाणे ती ओरडली, हो वाचवा वाचवा वाचवा, कुणीतरी मेले माझा हात पकडला. हा मध घरात गेला, दरवाजा लावून घेतला, पट्टा काढला आणि बाहेर फिरवा लागला. हे काय मी पट्टा फिरवतो. त्याच्यावर मनगटात सामर्थ्य असेल तर त्याने त्याचा मुकाबला केला पाहिजे, तर तो करू शकला नाही. तस तो क्षमा कोणाला म्हणायचं, ही ताकद आहे. विरोध त्याचा पचवण्याची आपल्याकडे ताकद आहे आणि त्याला उत्तर देण्याची ताकद आहे, तरी सुद्धा त्या अवगुणांकडे जो दुर्लक्ष करतो त्या अवस्थेला क्षमा म्हणायचं. आमचे गजानन महाराज मागवत सप्तमीला शेगावी प्रकट झाले आणि बंकटला सदनामध्ये नेहमी राहू लागले. शेगाव मध्ये पाटील घराण्याचं फार मोठं वर्चस्व, महाराजांचे वेगवेगळ्या प्रकारची अनुभूती लोकांना येत होती, पण पाटील मंडळीला ते आवडत नव्हते. आपण मोठे प्रमुख कोणतरी नागडा माणूस झाला आणि काहीतरी करत बसतो, चमत्कार विमत्कार काहीतरी करत बसतो, काहीतरी चाललंय. भालचंद्र महाराज आमचे कणकवलीचे, ते कणकवलीला गेले, लोकांना ओळखता आले नाही. मग अशी पूज्यपाद तेच म्हणाले की संत अगोदर कळत नाहीत, गेल्यानंतर कळतात. तर आपण 10 मेला परत इथं या शिवाच्या डोंगरावर जमणार आहोत. तोपर्यंत आम्ही तुमच्या काही जणांच्या जिल्ह्यामध्ये येतोय, कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये येतोय ते कार्यक्रम कॅलेंडर मध्ये दिनदर्शिकेमध्ये आहे. आज जो हा कार्यक्रम झाला ते शूटिंग करणार मी सगळ्यांनी ऐकून घ्या. आता तुमच्या वतीने आम्ही डिक्लेअर करतो, आज जो कार्यक्रम झाला कार्यक्रमाची ध्वनिफी म्हणजे कॅसेट चित्रण म्हणजे व्हिडिओ
आता जो पिक्चर दिसतोय अशा प्रकारची कॅसेट मे मध्ये द्या तुम्ही. व्हिडिओ कॅसेट आपल्याला मे मध्ये कार्यक्रमाची मिळणार आहे. आपण निश्चिंत राहा. काही आपल्याला चांगली मंडळी मिळालेली आहे आणि त्यांनी आपल्याला कॅसेट परभणीचा आश्रमाचा आपला पीठारोहण सोहळा झाला त्याच्या कॅसेट आता आपल्याला उपलब्ध करून दिलेले आहे. ज्या भक्तगणांना हव्या असतील त्यांना मिळणार आहेत. 4 कॅसेटमध्ये 4 कॅसेटचा तो संच आहे. तरी बरेच कट 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 करून ते केलेले आहे. प्रत्यक्षात ज्यांनी कार्यक्रम बघितलाय आणि कॅसेट बघणार ते म्हणणार हे दाखवलं नाही ते दाखवलं नाही. 4 कॅसेट मध्ये ते बसवायचं आहे. 16 कॅसेट 4 कॅसेट मध्ये आणायचं म्हणजे ते कसं आहे, कठीण काम आहे. असं ज्यांची इच्छा असेल त्याने मात्र प्रसाद घ्यायचा आणि जायचंय. आमचा आशीर्वाद आहे आपल्याला सगळ्यांना. आणि गाडी घेऊन जात असताना आपण काळजी घेतली पाहिजे. फाजील प्रसाद घ्यायचा आणि जायचंय. आमचा आशीर्वाद आहे आपल्याला सगळ्यांना. आणि गाडी घेऊन जात असताना आपण काळजी घेतली पाहिजे. फाजील आत्मविश्वास परत लक्षात द्या. फाजील आत्मविश्वास नेहमी नाशाला कारणीभूत असतो. ड्रायव्हर हा माणूस आहे, तुमच्यासारखाच माणूस. तो तुमच्या बरोबर कार्यक्रमामध्ये सहभागी झालेला असतो. त्याला झोप नसते. आपण गाडीत गेलं की सामान टाकलं, चला बाबा आपली जबाबदारी संपलीच आणि झोपायचं नाही. त्या ड्रायव्हर बरोबर एक तरी माणूस बोलत राहिला पाहिजे, गप्पा मारत राहिला पाहिजे. आणि अशा प्रकारे आपण प्रत्येकानं प्रवास करायचा. घरी गेलं की देवखोरीतला आमचा जो फोटो आहे त्या फोटो जवळ महाराज आम्ही सुखरूप पोहोचलो, आता तुम्ही निवांतपणे विश्रांती घ्या हे सांगायचं. लक्षात घ्या की जोपर्यंत तुमचे रिझल्ट येत नाही तोपर्यंत आम्ही बेचैन असतो की माझा भक्त कसा जाऊन पोहोचलाय, तो माझा शिष्य कसा जाऊन पोहोचलाय, ही काळजी असते. आणि म्हणून घरी गेल्यानंतर प्रत्येकानं गेल्याबरोबर घरी सामान ते हातपाय धुवू नका. देव खोलीत जा आणि तिथे सांगा की महाराज आम्ही सुखरूप पोहोचलोय. एवढं कळवलं भरपूर झालं की आम्ही निश्चिंतपणे उद्या विश्रांती घेणार आहोत. आणि उद्या कृपा कोणीच भेटू नका. परांच्या दिवशी भेटायचं समजलं. गुण गायन आवडी हेची माझे सर्व जोडी, माझे सर्व जोडी हेची माझे सर्व जोडी. नरगे मुक्ती धन संपदा, नरगे मुक्ती धन संपदा. संत संग देई सदा, संत संग देई सदा, संत संग देई सदा. हे ठिकाण वेगा देवा तुझा विसरण व्हावा, विसरण व्हावा तुझा विसरण व्हावा. घालिल टांगण वंदीन चरण डोळ्यान पाहिन रूप तुझे, प्रेमे आलिंगन आनंद पूजिन भावे हो वाळीन मनी महा. तुमेव माता पिता तुमेव, तुमेव बंधू सखा तुमेव, तुमेव विद्या जमीन तुमेव, तुमेव सर्व तुमेव देव. वाचा विचित्री नाभिलाषा प्रभु अखिलं केशवं नारायणं विघ्नानुमदं वासुदेवं श्रीधर्मादं मुक्तिदायकं नायकीनायकं गांधीवं. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. राजाधिराज सद्गुरुनाथ श्री नरेंद्र महाराज की जय. राजाधिराज सद्गुरुनाथ श्री बाळसिद्धेश्वर महाराज की जय. राजाधिराज सद्गुरुनाथ श्री गजानन महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त गणी गणनाथ पोटे, गणी गणनाथ पोटे. श्री गुरु राजाधिराज सद्गुरुनाथ श्री नरेंद्र महाराज की जय.
राजाधिराज सद्गुरुनाथ श्री कालसिद्धेश्वर महाराज की जय। राजाधिराज सद्गुरुनाथ श्री गजानन महाराज की जय। श्री गुरुदेव दत्त। गणी गण गणात बोते, गणी गण गणात बोते, गणी गण गणात बोते।